नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये मी अप्पा हातनोरे सर्वांचं स्वागत करतो। बघा, आत्ताचा झालेला गट ब चा पेपर जो आहे त्या गट ब च्या पेपरमध्ये आपलं जे काही कंबाईन असेल किंवा नोट्स असतील तर मॅथ रिझनिंग आणि करंट वगळून जवळजवळ 65 प्रश्नापैकी 50 प्लस प्रश्न, कारण 50 तरी मिनिमम प्रश्न आपल्या सोर्सेस म्हणून आलेले आहेत। ते मी तुम्हाला दाखवतो। उगाच कठीण पेपर आलेला आहे मान्य आहे, पण अरे म्हणजे कठीण आला नाही असं म्हणत नाही बरं का मी। पेपर कठीण होता, कारण विचारण्याची पद्धत जी अवघड होती, पण याचा अर्थ असा नाही की अरे आपल्या सोर्समध्ये ते नाही। मॅक्झिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे। मी याच्यापूर्वी पण सांगितलं की रिव्हिजन जास्त करा, सोर्सेस वाढवू नका, जे आहे त्या सोर्सेसला जास्तीत जास्त रिव्हिजन करा हे सांगितलेलं आहे। ओके, आणि मार्क येतात का? निश्चित येतात। ओके, आता एक कंबाईनचा विद्यार्थी आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये तो काय केलाय 278 स्कोर घेतलाय। गणेश पवार नाव आहे त्याचं। ओके, त्यानंतर यावेळेस एक बीडचा मुलगा आहे भोजने म्हणून, ओके, 308 स्कोर आहे त्यांचं। ओके, आताच्या गट ब मुख्यला वगैरे मग येतात। असं काही रिव्हिजन जास्तीत जास्त कंटेंट वाचलं मग तुम्हाला विश्वास अजून अधिक पटावा म्हणून मी हे घेतोय। बघा, मला काय याचे व्ह्यूज वाढवावे किंवा काय करावं यासाठी नाही, की तुम्हाला विश्वास पटावा या कंटेंटचा। आपले कंबाईन असेल, नोट्स असेल, प्रत्येक ठिकाणी मी कंबाईन आणि नोट्स सोर्स दिला नाही, पण मॅक्झिमम दोन्ही ठिकाणी या सोर्सेस आहेत। ओके, तर बघा मागच्या वेळेस तर किती रे 9 प्रश्न, 10 पैकी 9 प्रश्न करे हिस्ट्रीचे आपल्यापैकी आले होते। यावर्षी टफ असून देखील 10 पैकी 7 प्रश्न आहेत। बघूया, चला पहिला प्रश्न बघा। न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर प्रश्न आलेला आहे। कार्यावत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांचं म्हणजे बरोबर कोणतं विचारलंय। 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते का? हो, होते। ओके, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते। आता हे कार्य 1901-2 पासून, 1901 आणि 2 पासून, समजा 1902 पासून ते कार्य केंद्रीय कायदेमंडळ सदस्य झाले होते। म्हणजे हे काय, हा चुकीचा आहे। क पॉइंट चुकीचा आहे। ओके, क चुकीचा आहे म्हणल्यानंतर हा येणार नाही, हा येणार नाही, बरोबर। अ किंवा ब किंवा ड। आता ड बघू। 1895 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभेच्या, आता ऍक्च्युली क माहिती असेल आपला क, ओके, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या सोर्समध्ये काय पाहिजे की इथं 1900 नाही पाहिजे। ओके, म्हणजे जे काय असेल ते पाहिजे, हा कंटेंट पाहिजे आणि हा पाहिजे, तरच आपलं उत्तर येणार आहे। उगाच उत्तर निघत नसेल तर काय अर्थ नाही। बघा, तर काय आता इथं बघा 1895 साली राष्ट्रीय सभेच्या चिटणीसपदी निवड झाली, बरोबर आहे का? हो, ड पण बरोबर आहे, म्हणजे अ ब ड बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की 1905 च्या बनारस या ठिकाणच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष देखील गोपाळकृष्ण गोखलेजी होते। बघू आपण आता, बघा सोर्स बघा। ओके, आता हा कंबाईन पेज नंबर 346 8व्या एडिशन मध्ये, मी 8व्या एडिशनला जास्त हे केलेला आहे। बघा, 1890 साली सार्वजनिक सभेच्या पुणे सचिव म्हणून निवड झाली। ओके, ते 1890 पर्यंत होते, कारण बघा 1896 पर्यंत सार्वजनिक सभेचे चिटणीसपदी होते। ओके, हे झाला पॉईंट। दुसरा पॉईंट बघा, 1901 साली केंद्रीय कायदेमंडळ सभासद म्हणून नियुक्त झाले, म्हणजे 1900 मध्ये नाही, हे तरी कळालं। त्यानंतर बघा 1889 पासून गोखलेने काँग्रेसशी सहकार्य आणि पुढे 1895 इथे दिले का 1895 काँग्रेसचे चिटणीस झाले। काय, काँग्रेसचे चिटणीस झाले 1895, हे माहित पाहिजे होतं। 1895 बरोबर ना, 1895 साली चिटणीस झाले। ओके, हे दिलेलं आहे। मग ह्याच्यावरून तुमचा प्रश्न सुटतो का नाही, बरोबर ना। हे आपल्या नोट्स आहेत आणि हे काय कंबाईन बुक आहे। ओके, आता नेक्स्ट प्रश्न, कारण मल्टिपल पॉइंट्स आहेत म्हणून ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघावंच लागतं। तो प्रश्न हार्डच होता। बघा 2 नंबर बघा क्वेश्चन। 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत, याच्या पूर्वी पण यावर आलेला प्रश्न आपला बरोबर आलेला आहे, बरोबर ना। रणदिवे काहीतरी दिलं होतं, तुम्ही काढून बघा रे। तर बघा, लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखालील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं। या अधिवेशनात खालपैकी कोण हजर नव्हते? कोण नव्हते? आपला कन्फर्म माहिती आहे, महात्मा गांधीजी नव्हते, बरोबर ना। क नव्हतं, बरोबर, क नव्हते, म्हणजे याचा अर्थ काय, फक्त क बरोबर येईल, बाकी सगळे होते। अवंतिकाबाई होत्या, मोतीलाल नेहरू होते। हे कुठे आहे, सोर्स दिलाय का? हो, बघा इकडे बघा, महात्मा गांधीजी त्यांनी कार्य नव्हते पण आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या नाहीत असं मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे। बघा इथं बघा, काय अवंतिकाबाई गोखले, सॉरी, दिसतंय का सर? आता बघा, पहिल्या अधिवेशनात नंतर बघा कोणी अवंतिकाबाई गोखले दिसत आहेत, मोतीलाल नेहरू दिसत आहेत। बघा इथं काय दिलंय, स्पष्ट उल्लेख आहे, दिसतोय सर इथं क्लिअर। महात्मा गांधी उपस्थित नव्हते आणि शुभेच्छाही दिल्या नाहीत। ओके, शुभेच्छाही दिल्या नाहीत। हे कंबाईन पुस्तकामध्ये पण आहे, कंबाईनच्या पुस्तकात पण आहे आणि महाराष्ट्र इतिहासाच्या नोट्स मध्ये पण आहे। कुठं
कामगार चळवळ या टॉपिकमध्ये कामगार चळवळ दोन्ही ठिकाणी काढून बघा, वाटलं तर कामगार चळवळ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी आहे, दोन्ही ठिकाणी आहे. बघा रे, स्पष्ट उल्लेख आहे काय की महात्मा गांधी उपस्थित नव्हते आणि शुभेच्छाही दिल्या नाहीत, स्पष्ट उल्लेख आहे. ओके, नेक्स्ट बघा. म्हणजे तुम्हाला कळालं का मित्रांनो? बघा इथं काय येईल, महात्मा गांधीजी येतील, बरोबर. म्हणजे याचा अर्थ अवंतिकाबाई गोखले होत्या आणि मोतीलालजी नेहरू होते, म्हणजे याचा अर्थ काय, हे दोन्ही होते, म्हणजे हे येणारच नाहीत, बरोबर. उत्तर येईल हे फक्त क. नेक्स्ट बघूया आपण तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन. इथं पण दिले, नोट्स मध्ये पण आहे बघा, महाराष्ट्र हिस्ट्री नोट्स, महात्मा गांधी उपस्थित नव्हते आणि शुभेच्छाही दिल्या नाहीत, स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा असा आहे प्रश्न. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न, ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. याच्यामध्ये काय असतं की जेव्हा ओळखा असं म्हणतात ना, त्यापैकी एक जरी माहिती असेल व्यवस्थित तरी उत्तर येतं. बघा त्यांनी 1840 साली दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक काढलं, बरोबर आहे, बघू. आणि सरकार त्याला 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली. बघू आपण काय येईल मग याचं उत्तर. बाळशास्त्री जांभेकर आहेत, बाळशास्त्री जांभेकर. आपण बघूया बघा काय. बघा दिग्दर्शन 1840 ला दिग्दर्शन हे मासिक काढले. कधी आहे, महाराष्ट्र हिस्ट्री नोट्स 135 मध्ये आहे. ओके, 135 नंबरच्या नोट्स मध्ये पण आहे आणि कंबाईन बुक मध्ये पण आहे, तुम्ही काढून बघा रे, दोन्ही मध्ये. कंबाईन मध्ये कुठे आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणचं 2-2 ठिकाणचं मी दिलं नाही, पण महाराष्ट्र समाज सुधारक या टॉपिक मध्ये जा काय रे, त्या ठिकाणी तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. 1840 दिग्दर्शन मासिक भाऊ महाजन यांच्या मदतीने सुरू केले, कोणाच्या मदतीने सुरू केले ते पण दिले, आणि मराठीतलं पहिलं मासिक आहे हे पण दिले. 1840 ला काय, 1840 दिग्दर्शन आणि काय, जस्टिस ऑफ पीस पदवी लेखामुळे मिळाले त्यांना, बरोबर. म्हणजे ही दोन्हीही कार्य, याचा अर्थ दोन्ही पद या ठिकाणी दिले आहेत. 1840 कोण, बाळशास्त्री जांभेकर आहे. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापनेचा उद्देश काय होता. ऍक्च्युली काय, आता हे पॉझिटिव्ह वाक्य आहेत दिलेले, मी इथं पुढे पण सांगतोय की पॉझिटिव्ह वाक्य आहेत तर यस म्हणायचं. तुम्हाला याच्यापूर्वी पण मी शिकवताना पण सांगितलं की कंबाईनच्या आपल्या कुठल्या फाउंडेशन असेल कुठल्याही बॅचमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा पॉझिटिव्ह वाक्य असतात करे, स्त्रियांना उच्च शिक्षण देणं, विद्यापीठ आहे म्हणल्यानंतर करे उच्च शिक्षण येणारच आहे. आणि गायन कलेचं मग ते बघू आपण, गायन कला आहे का नाही. ओके, स्त्रियांना स्वावलंबी शिक्षण कायसाठी दिलं जातं, स्वावलंबनासाठी, हे तर माहित असायलाच पाहिजे, बरोबर ना. मग ज्याच्यामध्ये काय अ आणि क आहे ते तुमचं उत्तर आहेच. ओके, ब पण आहे का बघू आपण तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे काय अ ब क तिन्ही करे हे बरोबर आहे. बघा आता इथं गायन आहे का रे, बघा करे गायन कला आहे का, गायन कला बघा. ओके, म्हणजे विद्यापीठात ग्रहशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, गायन कला, प्राणीशास्त्र, वादन, म्हणजे करे जवळपास सगळे शिक्षण आले. बघा कुठलं आहे, महिला विद्यापीठ 16, संस्कृत स्त्री परशक्ती. ओके, मग हे तुम्हाला कळालं पाहिजे, आणि ही जर उत्तर आलं तर इझिली तुमचे उत्तर येऊन जातात. वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले, हे PYQ आहे, त्यामुळे तुम्हाला 21 पण त्यासोबत सोडवायला सांगतो मी. ओके, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली करे, अनेक प्रश्नांमध्ये तुम्हाला 21 मध्ये सापडेल. ओके, म्हणजे काय रे, वसाहतवादामुळे काय झालं, पॉझिटिव्ह आहे, मध्ययुगीन राजवट शेवट झाला, बरोबर आहे. भारतात नागरीकरणाचा कार्य वेग वाढला, बरोबर आहे, कारण का रेल्वे वगैरे ह्या कार्य पोस्ट रेल्वे सुरू झाल्यामुळं ज्या ठिकाणी काय मालवाहतूक, म्हणजे जसं मुंबई वगैरे असेल किंवा बंदर असेल तर त्या ठिकाणी काय तर नागरीकरण होण्यास मदत झालेली आहे, बरोबर आहे. देशी उद्योगात वाढ झाली, हे चुकीचं आहे का, हे कसं चुकीचं कळालं सर तुम्हाला. बघा हे करे क्लर्क मेन्स फेब्रुवारी 23 चा प्रश्न आहे, यात काय हिंदुस्थानातील उद्योगात वाढ झाली, हे विधान चुकीचं आहे, म्हणजे अ चुकीचं आहे यामध्ये. आणि करे ब क ड बरोबर आहे, यामधलं अ चुकीचं आहे. शहरं ओस पडली, शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला, काय असेल. ओके, तर मग करे याच्यामध्ये हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली हे विधान चुकीचं आहे, तुम्ही काढून बघा. 21 मध्ये प्रश्न संचामध्ये काढून बघितलं तर लक्षात येईल. मग अरे याचा अर्थ काय, इथं पण देशी उद्योगधंद्यात वाढ झाली हे विधान चुकीचं पाहिजे. बाकी काय मग अ ब क तिन्ही विधानं बरोबर आहेत. ते बेसिक आहे की रे, एवढं काय असं विशेष करे प्रयत्न करण्याची गरज नाही. ओके, चला नेक्स्ट. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असं यांना पाठवलेल्या पत्रात म्हणलं आहे. करे कुणी म्हणलेलं आहे. आता हा प्रश्न काय रे, हा प्रश्न आपल्या कुठेही सोर्सेसमध्ये सापडलेला नाही. ओके, पण एक लॉजिकली आपण असं काढू शकतो, हे दोन तर येणार नाहीत का, तर बघा लॉर्ड मॅकॉले यांनी काय केलंय, झिरप्ता सिद्धांत म्हणजे शिक्षणासाठी 1835 ला
कारण शिक्षणाबद्दल कुणी स्थापन केलं तर बेंटिंगच्या कालावधीमध्ये, मग का माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन किंवा काय बघ करे कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनी किंवा हे दोन्हीपैकी एक येईल. मग याचं उत्तर काय दिलंय, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे येईल कोर्ट ऑफ डिरेक्टर्स. ओके, पण लक्षात घ्या की आता हा प्रश्न येईल किंवा चुकेल, पण 50% पर्यंत आपण पोहोचू शकतो की या दोघांच्या रिलेटेड काहीतरी आहे. पुढील कोणते विधान चुकीचे आहे, आता करे चुकीचं कोणता विचारले बघा, व्यवस्थित वाचा. भगतसिंग आणि राजगुरू यांनी सँडर्सन या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, बरोबर आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची, नाशिक कट खटला कितीतरी वेळेस विचारले, बरोबर ना रे. अनंत लक्ष्मण कानेरे 17 वर्षाचा मुलगा, बरोबर ना, यांनी काय केली, हत्या केली, बरोबर आहे. मुंबईचा नाही रे, काय पुण्याचा पाहिजे, काय पुण्याचा, आणि हा PYQ पण आहे याच्यावर, पुण्याचा काय पाहिजे, हे चुकीचं आहे. मग काय काय येईल, चुकीचं कोणतं आहे, मग फक्त क चुकीचं आहे, फक्त क आहे का, हो इथं आहे, फक्त क चुकीचं पाहिजे. बघा इथे जॉन सँडर्सचा खून लाहोर या ठिकाणी राजगुरू आणि भगतसिंग यांनी केले. कंबाईन पेज नंबर 454, पेज नंबर पण दिले मी. असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला जे काय असेल बघू शकता तुम्ही. आनंद कानेरे बघा, आनंद कानेरे, अभिनव भारतचा आनंद कानेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यास गोळ्या घालून ठार केले. त्यावेळेस गणुवैद्य हे कार्य, म्हणजे काय इतर इन्फॉर्मेशन पण तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणी. आणि बघा सोबत काय रे, पुण्याचे कोणाचे कुठले आहेत, पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड, एक प्रश्न पण आलेला आहे बघा. रॅडची हत्या कोणी केली, सगळं इन डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. वॉल्टर रॅड आणि आयस्टर यांचं कोणी केलेलं आहे, तर चाफेकर बंधूंनी केलेलं आहे. मग कुठे आहेत, पुण्याचे प्लेग कमिशनर. प्रश्न आता दिलेला आहे की रे, कधीचा आहे, PSI 2012, तुम्ही काढून बघा. मग काय पाहिजे, काय येईल, मग उत्तर मुंबईचा नाही तर काय रे पुण्याचा पाहिजे, हे चुकीचं आहे. ओके, त्यानंतर आता बघा नेक्स्ट, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्यांचे अचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध पिळणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया खालपैकी कोणी दिली. आता ऍक्च्युली बघा MPSC घेते राहो, कोणी असं आयरागरा पेपर काढते का नाही, त्यामुळे ती क्वालिटी असणार आहे आणि असे प्रश्न असले पाहिजे, मी तर म्हणतोय. आणि पेपर जेव्हा टफ असतो त्यावेळेस काय मेरिट कमी लागतं, त्याचं टेन्शन आपण घ्यायचं नाही. लक्षात, जसं करे सगळेच इतिहासाचे, पूर्वी पण इतिहासाचे टफ यायचे, मागच्या 2-4 वर्षामध्ये थोडंसं इतिहास सोपं यायला लागलं, बरोबर. मग आता हा प्रश्न आपल्या याच्यात आहे का, निश्चित नाही. ओके, मग काय लोकमान्य टिळक उत्तर आहे बघा. सुरेंद्रनाथ बॅनर्जीने तर काय या कायद्याचं 1909च्या कायद्याचं स्वागत केलं होतं, बरोबर ना. मग हे येणार नाही. ऍक्च्युली तुम्हाला हे माहित पाहिजे की थोडंफार लॉजिकली माहिती पाहिजे. त्यानंतर RC मुजुमदार, लाला लजपत राय, त्या काळामध्ये ते नव्हतेच, त्यामुळे काय तुम्ही हे सांगू शकता लोकमान्य टिळक वगैरे. पण आता हा प्रश्न माहितच नसेल तर त्या 1 तासामध्ये आपलं लॉजिक लागणार नाही, मी इथं बसून तुम्हाला सांगू शकतो. एक लक्षात घ्या. म्हणून काय लोकमान्य टिळक जनरली 9 आणि 1919च्या कायद्याला जास्तीत जास्त कोणी म्हणलेत रे, लोकमान्य टिळकांनीच वेगवेगळ्या असे काय टोनगे असतील किंवा मग काय उजाडला पण सूर्यकोटे आहे वगैरे 1919च्या कायद्याला त्यांनी म्हणले, बरोबर ना. तर अनेक गोष्टी काय यांनीच लोकमान्य टिळकांनी म्हणलेल्या आहेत. पण हा जनरली प्रश्न काय रे तुम्हाला काय कोणी काय जनरली आपण म्हणतो की आपल्या जनरल बुक्समध्ये हा सापडणार नाही. ओके, नेक्स्ट, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचं राज्य नष्ट झाले असते, हे विधान कुणी केलेलं आहे, लॉर्ड कॅनिंग. आता हा तर नव्हताच की रे, बरोबर. आणि ह्या सर ह्युरोज तर कोणाबद्दल म्हणलेले आहेत माहिती आहे, स्टेटमेंट आल्या असतं त्यांच्याबद्दल असलं असतं तर दिलं असतं. कुणाबद्दल म्हणले आहेत, राणी झाशीची राणीबाई यांच्याबद्दल, बरोबर, म्हणजे हा पण येणार नाही. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग यानं काय शिंदे आणि हे सगळे मिसळले तर मग असं तसं त्यांनी असं म्हणलेलं आहे, बरोबर ना, हे पण येणार नाही. म्हणजे काय जॉन लॉरेन्स, असं तुम्ही लॉजिकली जाऊ शकता, पण जनरली नाही येत असेल तर स्किप केला तरी बेस्ट राहिला असतं, बरोबर. तर जॉन लॉरेन्स, आता काय जे आपलं एवढ्या याच्यासाठी सोर्स बदलायचा का, मग मी काय म्हणतोय 10 पैकी 7 येत असतील अशा अवघड पेपरमध्ये तर बेस्ट सोर्स आहे. मग एका प्रश्नासाठी अवघड आला म्हणून जर सोर्स बदलायचा तर तुम्ही बदलू शकता, तुमच्या मनावर आहे. पण मला वाटतंय का रे अशा प्रश्नाला, कारण ही काय आपल्या स्पर्धेतला प्रश्न नसतोच, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन जास्त घ्यायचं नाही, बरोबर. तर काय येईल मग, जॉन लॉरेन्स उत्तर येईल. त्यानंतर बघा, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडसुते बनवण्याचं शिक्षण घेण्यासाठी नेपाळला कोणाला पाठवलंय, हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर. ओके, कृष्णाजी खांडिलकर यांना मदत काय कुलकर्णी यांनी केलंय, बघा इथं दिलेलं आहे. लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने कुणी केले, काकासाहेब खांडिलकर, म्हणजे कृष्णाजी प्रभाकर. 2 ते 4 या कालावधीत नेपाळला वास्तव्यास गेले. मग या काय बघा इथं काय दिलं, कृष्णाजी नेपाळ योजनेत सहकारी कोण होते, हनुमंतराव कुलकर्णी, रंगनाथ तिखे, दामू जोशी होते. म्हणजे आपला विचारलंय कोणी या दोघांवरच,
ओके, या 2वर. म्हणून काय हे माहित पाहिजे. म्हणजे जवळजवळ किती प्रश्न आले? 7 प्रश्न आले. 7 प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला जी संदर्भ पुस्तक आहेत UPSC साठी वगैरे वापरतात त्यामध्ये सापडतो तुम्हाला, पण ऍक्च्युली एवढी मोठी संदर्भ वापरायची गरज नाही. ओके, तर आपण फक्त काय याच्यातून किती जवळजवळ तुम्हाला नोट्स आणि कारण एवढ्या नोट्स आहेत आणि कंबाईन बुक हे जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला 10 पैकी 7 प्रश्न इझिली येतात. आणि मी तुम्हाला सोर्स सहित दिले मित्रांनो, बघा सोर्स पण दिले, कुठं कुठं आहे काय आहे. ओके, काय महाराष्ट्र हिस्ट्री नोट्स मध्ये पण आहे आणि तुम्ही हेच ऍज इट इज तुम्ही कशामध्ये बघू शकता, आपल्या कंबाईन मध्ये देखील आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इतिहासाचे जे काय आहेत क्वेश्चन जे 10 आलेले आहेत, तर मागच्या वेळेस 10 पैकी 9 आलेले होते. ओके, आणि एका विद्यार्थ्याने ते 10वा पण पाठवला होता बरोबर, अँड्रू फ्रेजरचं. ओके, ते 1857च्या उठावामध्ये एक चार्ट दिला होता मी, त्याच्यामध्ये शेवटचा याच्यामध्ये होतं ते पण दिलं होतं. मागच्या वेळेस सोपा होता प्रश्न. ओके, सॉरी पेपर, इतिहासाचे तर प्रश्न सोपे होते. यावर्षी थोडे टफ होते, तरी पण 7 प्रश्न आलेले आहेत बघा. तर हे तुम्हाला सोर्सेस सहित दिले. अशा सगळ्या विषयाचे मी तुम्हाला सगळे देणार आहे. यानंतर आपण जॉग्राफीचं बघूया. धन्यवाद मित्रांनो.